नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर हद्दीत भीषण अपघातानंतर मनसे आक्रमक। दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांनी हॉटेलचे बॅनर फाडले। मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीत झालेल्या भीषण अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलसमोर बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव कार आदळल्याने 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। घटनेनंतर मनसेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या महामार्गावरील अनियंत्रित व धोकादायक पार्किंगच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडत संबंधित हॉटेलचे बॅनर फाडण्यात आले। तसेच हॉटेल प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी राज पार्टे यांनी महामार्गावरील हॉटेलसमोर आणि सेवा रस्त्यावर बेकायदेशीररित्या उभी राहणारी अवजड वाहने तात्काळ हटवावीत, अन्यथा मनसेकडून अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिला। महामार्गावरील अशा वाहनांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले। या आंदोलनावेळी आपली माती आपली माणसं संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अपघातग्रस्त कुटुंबियांना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी उपस्थितांनी केली। दरम्यान या भीषण अपघातामुळे पोलादपूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। स्थानिक नागरिकांनीही महामार्गालगत बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी विजय गायकर, पोलादपूर। पाहू शकता आता या ठिकाणी लाईव्ह आपण आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे संस्थापक राजदादा पार्टे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष यांनी या ठिकाणी आज जो अपघात झाला त्या अपघाताची कारण या ठिकाणी मग आता हे सगळं होतंय त्याला जिम्मेदार कोण? ते काय आता ते काय ओ मुकेशजी ते काय बेंचो साहेब सॉरी साहेब नाही लावणार मोठ्या मोठ्या गाड्या काय रात्री पण इकडे उभं राहायला जागा नाही सगळा कधीच नाही म्हणजे काय तुला करायचं काय ते सांग मला। तुमची बाहेरून एवढून हिंमत कशी होते रे इकडे गाड्या लावून सगळं हे करायचं? एकमेव तो माणूस आहे दिवस रात्र इथे, किती लक्ष ठेवायचं त्यांनी? नाही लावणार पाहिल्या कशाच्या गाड्या होऊ शकता। ह्या ज्या बेकायदेशीर गाड्या ज्या रोडला थांबत होत्या त्या सगळ्या आता या ठिकाणी दादांच्या नेतृत्वावर या ठिकाणी कार्यक्रमाला लागलेले आहेत। त्याला लावू नयेत यासाठी या ठिकाणी स्वतः जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे दंड लावा, चांगले फाईन लावा। अहो पण साहेब नोटीस नुसती देऊन काय? हा बाहेरून येऊन इकडे आपल्या जागेत धाबा चालवतोय तो चालवतोय, हे रस्ते पूर्ण इथपासून तिथपर्यंत पॅक करतो मोठे मोठे कंटेनर उभे करून। तेरे को कोण सपोर्ट करताय? तो तेरी हिम्मत कैसी होती है? तेरी हिम्मत कैसी होगी मुझे बता। हाँ ये पार्किंग किसने? तेरा ही है ना? ये है ना? इसका जगह किसका है? मंगेश पवार है ना? मंगेश पवार। कौन मंगेश पवार? पार्लेचे कोण? दीपक मंगेश पवार मालक कोण मंगेश पवार? इथलाच गावाला आहे। हा
तो मतलब कल से गाड़ी आज से गाड़ी रास्ते पे नहीं लगना मांगता है, ध्यान ये में रोड पे गाड़ी नहीं लगना चाहिए। नहीं तो हम वो बच्चे लोग पुलिस को नोटिस देने का क्यों जरूरत पड़ा? पार्किंग नहीं लगेगी। पुलिस को नोटीस देने का जरूरत क्यों पड़ा? यानी संदीप दाबडेने इकडे कुछ केलं होतं ना बातमी? हा? अगर वापस ये लाइन में गाड़ी दिखा ना, आप पूरा तोड़ देगा पहले बोलता है। तो पहले क्यों नहीं समझा? अभी लोगों की मौत हो रही है, अभी जागरूक था क्या तुम लोग? नहीं सर, वो क्या बोलते अभी जा रहा करके जाते नहीं। तो वो बोल रहे हैं मैं चाय पीने का है। तो इतना बड़ा क्रॉस करके आ रहा है, इतना बड़ा कंटेनर चाय पीने के लिए। चाय बंद कर दिया हमने, चाय है ही नहीं। तुम्हारा आदमी रखना पार्किंग के लिए। जरा सांगा समजून जरा नीट. सांगितलंय प्रचंड त्याच्या एवढं पार्किंग प्रॉब्लेम नाही, त्यांनी सांगायला विकत घेतली भाड्याने, तुला म्हणजे गाडी फोन लावून